छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारी घटनांची भीषण मालिका सुरूच असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय। त्रिमूर्ती चौकात झालेल्या चाकू हल्ल्याने शहर पुन्हा एकदा हादरलंय। संतोष ठोंबरे यांच्यावर सराई गुन्हेगार सुमित उर्फ भैया बाबासाहेब शेजवळ याने धारदार शस्त्राने जीवघेणे वार करत त्यांना गंभीर जखमी केलंय। जखमी ठोंबरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सुमित शेजवळ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान शहरातील मागील 4 दिवसात सलग गंभीर गुन्हे घडले आहेत। एपीआय कॉर्नर परिसरात एका युवकावर मोबाईल हिसकावून चाकू हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर बीड बायपास येथे पैशाच्या वादातून एका वकिलाचा खून करण्यात आला। तसेच हनुमान नगर चौकात गँगवॉर मधून हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर त्रिमूर्ती चौकातील हल्ला ही चिंतेची बाब मानली जाते। या सलग घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। प्रत्येक घटनेनंतर पोलिसांची तत्पर कारवाई दिसत असली तरी गुन्हे थांबत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होतोय। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय का, हा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत। सुमित दंडुके, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।